हां, निसर्ग मित्र स्वाती आफळे, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र नाशिकची सदस्य फाउंडेशनची, त्याच्यानंतर रायगड जिल्हा अध्यक्ष महिला संघटक, ज्येष्ठ कवयित्री आणि हास्ययोगिनी मी स्वाती आफळे बोलते आहे. मी आता आली आक्षेप बीचवर. अलिबागचा एक सर्वाधिक फेमस बीच आहे, त्याला मी आलेली आहे. तुम्हाला आता मी हे दाखवून राहिली आहे, सगळं सौंदर्य दाखवते आहे. आज लाफ्टर योगा तर तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे माझा. हां, आणि तुम्हाला ते सौंदर्य दाखवणार आणि मी शेवटी माझा चेहरा दाखवते तुम्हाला मी. कारण हे बघा सौंदर्य बघा, हे बघा, हे आमचा अलिबागचा आक्षी बीच आहे. बघितलं का? हे बघा काय खुशनुमा हे. आणि हेल्थ इज वेल्थ. हे बघा आमचे सायकलिंग करतायत अलिबागकर बरं का. असे ते बघा, दिसलं? आणि ज्या वेळेला जमतं ना त्या वेळेला आम्ही आमच्या बीचवरती जाऊन काळजी घेत असतो. आमच्या निसर्गाची काळजी आम्ही घेतो, वृक्षारोपण करतो. लक्षात आलं का तुमच्या? मी सामाजिक कार्यकर्ता आहे. आम्ही आमची काळजी घेतो आमच्या अलिबागची समुद्रकिनाऱ्याची. तुम्हाला पण सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही पण काळजी घ्यावी असं बरं का. हे बघा हे ना, हेल्थ इज वेल्थ. सगळे टुरिस्ट आलेत बघा. हे असं आमच्या आक्षी बीचचं सौंदर्य आहे. आता ओहोटी सुरू झालेली आहे. दिसतंय ना आपल्याला काय? हे असं तिथे नागावला नाही का पार्किंग करावं लागलं असतं, मनसोक्त नसतं झालं. दिसलं का? हा आक्षी बीच आहे. आत्ता ओहोटी सुरू झाली आहे. तुम्ही जेवढं त्याला घाण द्याल ना, कचरा चाल ना, तो परत तुम्हाला देणार. त्याच्यापेक्षा नका ना फेकू. कशाला देत आहे? निसर्गाची काळजी घ्या. मग तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. म्हणून सांगते जरा काळजी घ्या. आता हा कप काही गरज आहे हे जे टाकायची? हे बघा, हे बघा, समुद्राचं वैशिष्ट्यच आहे. आणि हा तुम्हाला दिलेला एक सबक आहे बरं का, की तुम्ही जे पेराल ना तेच तुम्हाला मिळणार परत, असं लक्षात ठेवा. तर तसं करू नका. नम्र विनंती आहे तुम्हाला